तर आता जाणार आहे मी दीक्षाभूमीला. तुम्हाला दिसत आहे ड्रेस घातलेला आहे. दीक्षाभूमीला जायच्या आधी मला आले होते 2 पार्सल. तर त्याला म्हटलं आज पार्सल ओपन करतो, यांना पण यायला थोडा वेळ आहे, तर आम्ही दोघं सोबतच जाणार आहे. कारण का आज जो स्टॉल असतो, सगळं ग्रुप मिळून जो स्टॉल असतो तो त्याचं उद्घाटन 3-3:30ला होतं, पण 5-6 वाजून जातातच असंच. तर आता म्हटलं स्टॉलवर पण जायचं होतं आणि तिथून मग दीक्षाभूमीवर जायचं. सगळ्यात पहिले दीक्षाभूमीवर जाऊ आणि नंतर स्टॉलवर जाऊ. तो दीक्षाभूमीला स्टॉल असतो तिथे. तर पार्सल काय आलं ते ओपन करू आपण. मी भरपूर पार्सल जसं बोलावले उद्या तुम्हाला पुन्हा दाखवून देईन कसे आहेत. तर जसं आता फेस्टिवल येत आहे आणि आपल्या इथं जसं तुम्हाला माहीत आहे मेणबत्तीचा वापर आपण जास्त करतो, त्यामुळे मेणबत्तीचे स्टँड, मेणबत्तीचे दिवे, मेणबत्तीसाठी वाट्या मी भरपूर आणलं होतं. ते तर तुम्हाला मी दाखवलंच होतं, पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये दाखवू. पण आता आलेलं पार्सल बघू काय आहे. तर चला बघू आपण आपले पार्सल. पार्सल म्हटलं का उत्साह खूप जास्त असतो आपला, नाही का? तसंच करू. त्यांची कॅटचा आवाज जास्त होत राहतो. एवढं फिटिंग आहे नाही पार्सल खूप. मी ना जरासा युनिक असं म्हटलं चला आपण पानपुडा बोलावला होता मी, तो तसा झाला आहे का बघू आपण. नाही तर आवाज चालू होता कॅटचा म्हणून म्यूट करून दिला होता मी. थांबली आणि हे बघा तर मला दाखवते पानपुडा खोलून. काय सुंदर आहे. आता कोणाला वाटतच ना 700-800 रुपयाचा, बिलकुल नाही. 230-40 रुपयाचा असं जास्त महाग नाही. याची मी तुम्हाला रेट लिहून देईन साईडने. हे बघा किती सुंदर आहे. याच्यात आपण तिखट मीठ ठेवायचं ते ठेवू शकता तुम्ही, किंवा याच्यामध्ये आपण पानपुड्यासारखा यूज करू शकतो. याला इतकं सुंदर हे दिलं आहे. काच आहे याला, हे जे आहे ना वरून हे काच आहे, प्लास्टिक नाही आहे. याच्यासोबत सुंदर असा एक चम्मचा सुद्धा आला आहे. आता बघा म्हणजे आपण यूज करायला आपल्याला मस्त आहे ना सुंदर पानपुडा. तर तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये लिंक मिळून जाईल, नक्की कमेंट करा. चला बाय बाय.